हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर आज आहे सॅटर्डे आणि आज बरेच कामं मला घरचे करून घ्यायचे आहे. आता काहीतरी 12:30 वाजले आहे. आता आम्ही छान असं जेवण करणार आहे आणि त्यानंतर मला शॉपिंगसाठी जायचं आहे. शॉपिंगसाठी म्हणजे जसं की आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हा धोंड्याचा महिना सुरू आहे आणि आम्ही नागपूरला जाणार आहे. म्हणजे माझा धोंडा होणार आहे 14 तारखेला. आमच्याकडे असं नवरा बायकोचं किंवा लेक जावायचं कौतुक असं नसते, तर मम्मी जी आहे ती फक्त जावायला देईल. तर तसंच असते आमच्याकडे आधीपासनं. म्हणजे माझं लग्न होण्यापूर्वी माझी मम्मी तिच्या भाच्याला द्यायची. पण आता तिचं असं आहे की आता आपल्याला जावाई आल्या तर आपण जावायला देऊया. सो त्यासाठी म्हणून त्यांची शॉपिंग सुरू आहे. आणि तसं तर मी ही गोष्ट कधी पहिले केली नाही आहे आणि मी माझ्या सासूंना पण विचारलं तर ती बोलली आपल्याकडे पण काही धोंडा वगैरे राहत नाही. सो मी तिला म्हटलं की मी करू. सो मी तिला विचारलेलं की मी करू का, तर आई बोलली की नाही आपल्याकडे काही करत नाही असं. तर मी म्हटलं ठीक आहे, पण माझी मम्मा आधीपासून करते. म्हणजे ती आधी भाच्याला द्यायची, तर आता ती प्रीतमला देणार आहे यावर्षीपासून. ॲक्च्युली मागल्या वर्षी याच्या पूर्वीसुद्धा तिने दिलं होतं, त्यावेळेस भाच्या विथ प्रीतम असं दिलं होतं. पण यावेळेस तिचं मत आहे की जावई आलं तर जावायचा पहिला मान असतो. सो म्हणून यावेळेस आमचा धोंडा होणार आहे, म्हणजे प्रीतमचा होणार आहे. सो त्यासाठी म्हणून तिची शॉपिंग तिथे सुरू आहे. सो मी विचार केला, तसं तर मी कधी नाही केली ही गोष्ट, पण मी म्हटलं की मी भरपूर रील्समध्ये बघत आहे की जस्ट टोकन ऑफ लव्ह म्हणा किंवा रिस्पेक्ट, किंवा तिने आपल्याला जन्म दिलं आणि त्याचं कौतुक म्हणून आपण आईची ओटी भरू शकतो. तर यावेळेस मी सुद्धा तसंच काही करणार आहे. सो त्यासाठीच मला मम्मीसाठी साडी घ्यायला जायचं आहे. तसं तर नेहमी आई जेव्हा कधी इकडे येतात ना, म्हणजे प्रीतमची आई किंवा माझी सासूबाई, तेव्हा मी नेहमीच त्यांना साडी घेते. पण मी विचार केला की यावेळेस मम्मीसाठी घेतच आहे तर तिच्यासाठी पण मी साडीच घेईल. ड्रेस पण घेऊ शकते, साडी पण घेऊ शकते आईसाठी, पण मी शुअर नाही आहे. तर आता मी जाणार आहे थोड्याने शॉपिंगला, तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो बघूया त्यांच्यासाठी आपण छान असं साड्या घेऊया दोघांसाठी पण. आणि आता प्रीतम जेवण करतोय, अव्यूचं पण छान जेवण झालं. आता मी सुद्धा जेवण करणार आहे. आणि आज ब्रेकफास्ट मी बनवला नव्हता, फक्त अव्यूसाठी थोडंसं बनवलं होतं, कारण प्रीतम बोलला की त्याला ब्रेकफास्ट करायचं नाही. आणि आज त्याची फेवरेट भाजी आहे, म्हणजे सुके चण्याची भाजी त्याला खूप आवडते. सो तीच मी बनवली आहे. सो चला आता मी छान जेवण करते, त्यानंतर तुमच्याशी भेटते आणि मग आपण पुढे काय होते ते डिस्कस करू. असं काहीसं आमचं छान ताट सजलेलं आहे. चण्याची भाजी, मसाले भात आणि हे थोडंफार सॅलेड. ॲक्च्युली चण्याची भाजी मी आत्ता बनवली आणि मसाले भात कालच मी बनवलेला, कारण काल आम्ही बाहेर जाऊन आलो आणि उशीर झाला होता. सिंपल मसाले भात थोडा जास्ती बनवला होता की ब्रेकफास्टला हाच होईल, पण प्रीतम बोलला की त्याला ब्रेकफास्टला नाही खायचं आहे, तो जेवणातच खाईल. सो असं काहीसं छान आमचं ताट आहे. चला तर आता जेवण करूया. सो इथे आमचे साहेबांचं जेवण झालं आणि आम्ही काकडी खाऊन सगळं थुकलो सुद्धा आहे. आणि आता आम्ही निवांत लेटून आहो, कारण आम्हाला टी व्ही बघायची आहे. टी व्ही बघायची असली की आम्ही पटकन तिकडे जाऊन बसतो आणि मग लेटून जातो. म्हणजे आम्हाला टी व्ही लावून द्या बाबा. बघा आता टी व्ही 2 मिनटासाठी काय बंद केलं की लगेच रिमोट घेऊन जायचं आणि लावून द्या चाललं आहे. चला सोफ्यावर बस, आम्ही लावून देते बाळ. सोफ्यावर बस पटकन, तू सोफ्यावर बस ना. जेवायला येतो, ये जेवायला ये. नो, काहीच नाही. तुला माहिती आहे का, म्हणजे मला कळलंय की निंबू मी लपवते. मी जेवणात थोडी बिझी झाली की बघा आमचा अव्यू बाळ काय करतोय, मस्त पाण्याशी खेळतोय. आणि तेही ज्यामध्ये मी अगरबत्ती लावते ना देवाजवळ, त्या प्लेटमध्ये, कारण दुसरी काही प्लेट आम्हाला मिळाली नाही. मोस्ट ऑफ भांडी मी आता आतमध्ये ठेवून दिली आहे, कारण अव्यू कंटिन्यू भांडी खेळतो आणि इकडे तिकडे फेकून देतो. सो बघा असं काहीसं आमचं खेळणं असते. चला इव्हिनिंग झाली आहे. तसं तर दुपारीच जायचं होतं शॉपिंगला, पण इतकी ऊन होती, गरम खूप होत होतं दुपारच्या वेळेस, म्हणून म्हटलं की आपण थोडं इव्हिनिंगला जाऊया. आता काहीतरी 6 वाजले आणि वेदर खूप छान झालं आहे. बघा खूपच सुंदर वेदर झालं आहे. मी तुम्हाला दाखवते. आता मी चहा ठेवले, आधी चहा घेते. मला गहू निवडून घ्यायचे आहे, कारण पीठ संपलं आहे. म्हणजे 2 दिवस होईल एवढं पीठ आहे आणि त्यानंतर लागणारच आहे. म्हटलं वीकेंड आहे तर घेऊन येऊया. तसं आम्ही नेक्स्ट वीक चाललो आहे. तसं तर आम्ही ना मगाशी असंच डिस्कस करत होतो की उद्याच निघायचं का, पण मग असं वाटलं नको घाई करायला, घरची पण थोडीफार कामं आहे. सो ते आवरून मग आपण नेक्स्ट वीकच जाऊया. म्हणजे जर उद्या जायचं झालं असतं तर आम्ही समृद्धी महामार्गाचा छान असा व्हिडिओ करणार होतो. सो म्हटलं नको, आपण नेक्स्ट टाईम कधीतरी करूया. डिसेंबरला पण आम्हाला जायचं आहे, सो त्यावेळेस बघूया. सो आता आम्ही ट्रेननीच चाललो आहे असं फायनल झालं आहे. सो चला आता मी चहा घेते, गहू निवडते आणि तुम्हाला मी सगळ्यात आधी तुम्हाला वेदर दाखवते. सुंदर झालं आहे.
अवयू झोपला आहे. प्रीतमनी पण छान झोप घेतली. विकेंडलाच त्याला प्रॉपर अशी दुपारची झोप मिळते. तसं आम्ही दुपारी झोपायचं टाळतो, पण आय डोंट नो, ही शायद ऊन जास्ती आहे त्यामुळे झोप आली की काय, आय डोंट नो. पण ठीक आहे, कधीतरी चालतं असं. सो चला चहा पिते, गहू निवळते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. प्रॉपर बनत नाही, कधी कडू होतो, कधी गोड होतो, मला प्रमाणच कळत नाही काळ्या चहाचं. Shoulder, knees and toes. पटकन घे. सो अव्यूला मी छान पराठा भरवला आणि त्यानंतर आम्ही रेडी होत होतो आणि काहीतरी 8 वाजले होते. पण प्रीतमचं होतं की त्याला भूक लागली आहे, मानका डोसा चला, आणि लगेच त्याच्या मित्राचा पण फोन आला. तर आता त्याच्याशी बोलत आहे. तर मी पटकन खाली जाऊन पोहे घेऊन आली, कारण घरी थोडेच पोहे होते. त्याच्यासाठी छान असे पोहे बनवले. आता तो चणे पोहे खातोय. आणि आत्ता आमचं शॉपिंगला जाणं शक्यच नाही. इन्स्टेड ऑफ आज आपण उद्या जाऊया. आणि मला जोशीचा वडापाव खायची पण खूप इच्छा होते, स्पेशली ती लाल सुकी चटणी, बिकॉज खूप दिवस झाले आम्ही बऱ्याच ठिकाणी वडापाव खातोय, पण प्रत्येकच ठिकाणी आम्हाला चटणीच मिळत नाही आहे ती. पण मला एवढं माहिती आहे की जोशी वडेवालेमध्ये ना, ते व्हिडिओ मी उद्या पण कंटिन्यू करणार आहे, बिकॉज आता मला शॉपिंग नाही दाखवता येणार तुम्हाला. सो आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि जर आता आमचं बाहेर जाणं झालं आईस्क्रीम खायला किंवा कुठेही, तर मग तुमच्याशी शेअर कर. फेकू नको, तुला खायचं असेल तर मी तुला प्लेटात देते बाळ, प्लीज. अवयू नको ना असं करू. हां ठीक आहे, पण सांडवायचं नाही प्लीज. हां, आईने आताच झाडू मारलं ना अवयू, प्लीज सांडवू नको. तुला हवं तेवढं खा, पण सांडवू नको. डोंट टच. काय झालं? नाही काढू, असू दे, नाही काढू बाळा, असू दे. आणि ही बघा याची मस्ती सुरू. तिकडनी आधी आपल्या गाडीकडे यायचं, आता बाबांना धर म्हणायचं आणि त्यानंतर धरून गाडीवर चला. चल गार्डनपर्यंत घे, मग त्यानंतर तो खेळतो तिथे प्रीतम. चल मग मी धरू, बाबा धरतात, जा बाबाजवळ जा. फक्त गार्डनपर्यंत, त्यानंतर छान खेळणार. काय चाललंय, काय चाललंय अव्यू? गार्डन आलंय बाळा, बघ गार्डन चाललंय ना आता. मस्ती नाही करू. अरे स्लो स्लो अव्यू, स्लो. हो बाळा, तुला जायचं ना, एवढं फास्ट जातो का? हळू जा अव्यू, हळू जा बाळा, हळू. प्रीतम बक्षीला जा, स्लाइड करा पटकन. गो तिकडनी जा, गो गो गो. अव्यू सिट डाऊन, अव्यू सिट डाऊन. बाळा ये तिथनं स्लाइड करून. नो 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 नो, डोंट कम. मागे जा. काय हसतोयस? तिकडे जा, दादाच्या मागे जा पटकन. गुड बॉय. सिट डाऊन, सिट डाऊन. अवयू गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. ट्राय केलं मी, नाही जात तो. चालतो का? घे ना मग तू. कसा बसलाय? व्यवस्थित बस ना बाळ, बस ना, बस ना अव्यू. बाळा घाण आहे तिथे, नाही जाऊ अव्यू. इथे जाऊया, ये. हा डकवर बसा, डकवर बसा, चला. अरे तू बसला होता ना काल, काल ती सर्वश्री होती ना, तिच्या बरोबर बसला होता छान. इथे पण बसला होता. मूड असते याचा खरं तर. काय करायचं तुला? वॉक करायचं अव्यू? रन कर बरं अव्यू, रन कर ना. लिटरली 1:45 वाजले आणि आत्ता अव्यू झोपला आहे.
सो असं होते आता बघा, तो 1:45ला झोपला. आता मी कधी एडिटिंग करू आणि मी आता कधी काय काम करू. माझे 2-3 गोष्टी मला कोर्स जे आहे ते करून घ्यायचे आहे. दुपारी करायचं म्हटलं की शक्यच होत नाही, कारण तो कधीतरी झोपतो, कधी नाही झोपत, आणि झोपला पण तरी 5, 5:30, 6ला झोपतो आणि मग असा रात्री उशिरा झोपतो. तर मला दुपार पण मिळत नाही आहे आणि मला रात्र पण मिळत नाही आहे. आता मलाही झोप आली, कारण त्याला एवढ्या वेळची झोपायचा प्रयत्न करते. आम्ही खालून आलो, त्याला जेवण भरवलं, त्याच्याबरोबर थोडी ॲक्टिव्हिटी केली आणि मग त्याला झोपायचा प्रयत्न केला. ऑलमोस्ट 11:30 वाजतापासनं आता 1:45ला तो झोपला. आणि एवढ्या वेळ आपण त्याच्या बाजूला असतो ना की आपल्याला 100% झोप येते. ऑलरेडी आपण घरचे एवढे कामं केले असते की खूप जास्ती झोप येते. आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येकच आई रिलेट करत असेल. सो आज मला कुठे जायचं पण पॉसिबल नाही झालं. आमचा एक सडन प्लॅन झाला, तो पण ड्रॉप झाला. आणि त्यानंतर मला वडापाव खायची क्रेविंग होती, ती तर राहिलीच. ठीक आहे, ते एवढं महत्त्वाचं पण आता मी तुम्हाला डायरेक्ट उद्याला भेटेल. मला थोडा एक कोर्स आहे तो बघून घ्यायचा आहे की मला जमेल नाही जमेल वगैरे. आणि त्यानंतर उद्या काय होते ते तुमच्याशी उद्या शेअर करते. सो मी इथे कालचाच व्लॉग कंटिन्यू करते आहे, कारण काल दुपारी प्रीतम झोपला होता आणि रात्री त्याची अजिबात झोप नाही झाली आहे. त्याच्यामुळे तो थोडा निवांत चालला आहे. अव्यूची माझी सगळ्यांची आंघोळ झाली आहे. ब्रेकफास्ट अव्यूचा अर्धा झाला आहे, अर्धाच खाल्लं त्याने. आणि आता मी चालली आहे संडे मार्केटला. सो चला तुम्हाला पण घेऊन चालते. तसं जास्ती काही भाज्या आणायचं नाही आहे, कारण आम्ही नेक्स्ट सॅटर्डे निघणार आहोत गावाकडे, म्हणजे नागपूरला जाण्यासाठी. सो पटकन थोड्याशा 2-4 भाज्या घेऊन येते, थोडेफार फ्रूट्स घेऊन येते, कारण मग मध्ये जाणं पॉसिबल होत नाही. सो त्यासाठी म्हणून. आणि आय डोंट नो आज जाणं होईल की नाही होईल शॉपिंगसाठी. सो लेट्स सी. आणि बघा इथे मी गहू रेडी करून ठेवले, आता जाताना देऊन येते आणि येताना घेऊन येते. सो स्टे ट्यून्ड. सो फायनली मुहूर्त लागला आहे की आम्ही आता चाललो आहे शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे तेच, मला अधिक मासमध्ये आईला आणि मम्मीला साड्या घ्यायसाठी जायचं आहे. सो तिथे चाललं आहे. तसं तर आम्हाला सॅटर्डेला जायचं होतं, पॉसिबल नाही झालं. संडेला जायचं होतं, कामच नाही संपली. सो फायनली आज मंडे आहे. प्रीतमचं पण ऑफिस संपलं आहे, 7:15 झालं आहे. म्हटलं आज तरी जाऊया, म्हणजे आपल्याला आवडलं नाही आवडलं तर रिटर्न पण करता येईल, म्हणजे चेंज एक्सचेंज पण करता येईल. ॲट द सेम टाईम आज गर्दी पण कमी असते. आणि चला आता आपण निघूया पटकन. घेतली. चला तर निघालो आहे. बघा अव्यू पण छान छान रेडी झाले. आणि आज मी डीमार्टमधून आणलेली चप्पल घातली, तुम्हाला पण दाखवते. मी घेतली होती आणि खूप मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. असं की दुकानं का बंद आहे? ये ओपन एक देखो, मतलब ऐसे इसमें कपड़े के लिए. हाँ, नॉर्मली मला कोणासाठी साड्या घ्यायचं असेल ना तर मी याच दुकानातनं घेते. मूलचंद ताराचंद मिल म्हणून आहे लोहगावला. बऱ्यापैकी चांगल्या साड्या होत्या, पण आज ना त्यांच्याकडे खूप अशा व्हेरायटीज नव्हत्या. पण त्यातली एक साडी आईला आवडली, ती आम्ही ऑलरेडी फायनल केली. आणि त्यानंतर मलासुद्धा 2 साड्या खूप आवडल्या होत्या, पण त्या दोन्ही साड्या माझ्या मम्मीच्या कॉम्प्लेक्शनसाठी परफेक्ट नाही वाटल्या, तर मग आम्ही त्या नाही घेतल्या. एक साडी मला तिथनं माझ्यासाठी खूपच आवडली होती. कधीतरी मला चान्स मिळेल तर मी नक्कीच ती साडी घेणार आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग लगेच मी पराठे बनवायला घेतले, बिकॉज आता वरण भात भाजीपोळी बनवायला एवढा वेळ नव्हता. आणि अव्यू पण म्हणजे तसं खाऊन गेला होता, त्यामुळे त्याची पण टेन्शन नव्हती. मी म्हटलं चला आपण पटापट छान असे पराठे बनवून घेऊ. मी इथे पराठे बनवत होते आणि माझं बाळ इथे त्याचं छान असं खेळत होता. हा आपलं खेळत असलं ना तर मला बऱ्याच वेळ मिळून जातो. नाही ती पालक असेल, कोथिंबीर आहे, हा ठेवून दे. आता मी कोबीचे पराठे करतच होते, तर म्हटलं चला तुमच्याशी पण छान अशी रेसिपी शेअर करते. तर नॉर्मली चॉपरमध्येच आम्हाला पत्तागोबी बारीक करून घ्यायची असते, पण माझ्याकडला चॉपर खराब झाला आहे, तर मी याला मिक्सरमध्ये थोडं दरदरं असं बारीक करून घेतलं. आणि त्यासोबतच त्यात कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घातला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं, गव्हाचं बेसन घालायचं आहे, तीळ, ओवा, सोबतच आपले जे बेसिक मसाले असतात तिखट, मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड हे सगळं घालायचं आणि छान याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर तुमच्याकडे वेळ असेल तर थोड्या वेळाला असं सोडू पण शकता, पण आता माझ्याकडे काही वेळ नव्हता म्हणून मी पाणीसुद्धा घालून याला छान असं मिक्स करून घेतलं. आणि मग याची छान असे पराठे बनवून घेतले. पराठे खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही दही बरोबर, लोणचं बरोबर, केचप बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. सो तुम्ही अव्यूची बदमाशी तर बघितलीच. आता हे माझे केस ना खूप असं वरवर येत आहे, ते ट्रीटमेंटचं जे असर आहे तो कमी होत चाललाय. काही मिळणार नाही, आता पराठा करते मी.
सो मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही एकच साडी घेतली, दुसरी साडी पण घ्यायची आहे, पण आय थिंक आम्ही साडी नाही घेणार. मला ना एका गोष्टीचं खूप सॅटिस्फॅक्शन असते की सासूसाठी साडी घ्यायचं असलं आणि तिला विचारलं तर ती पटकन सांगते की हां या 2-3 पैकी मला ही आवडली मी घेते. पण माझ्या मम्मीचे खूप नखरे असतात आणि तिला साध्या सुध्या साड्या आवडत पण नाही. सो बेटर वे की मी तिच्यासाठी ड्रेसच घेऊ असं मी डिसाईड करते, कारण ती ड्रेस जास्ती प्रेफर करते. आता साड्या वगैरे ती एवढं काही घालत नाही, सो त्यासाठी म्हणून. आणि आता आम्ही आलो, प्रीतमने थोडी हेल्प केली आता बिकॉज ऑलमोस्ट 9 वाजत आहे. सो वी प्लॅन की आम्ही आता फक्त पराठे. सो असा काहीसा माझा पराठा झालेला, खूप टेस्टी होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही तुला म्हटलं रेसिपी. होतं ना छोटे छोटेच येतील. आम्ही आईस्क्रीम मागवलेली बघा, हे 70 रुपीज पर सॅशे. इतकं छोटं आहे आणि त्यात पण बघा इथनं यांनी किती कंची मारली आहे. कसं ओपन करू? आय एम नॉट शुअर, हे 95 लिहिलं आहे, बट मी करून देते प्रीतम 2 मिनिटं. मी पहिल्यांदा ट्राय करतोय हा नॉईसचा ब्रँड. याने वरून पण कंची मारली आहे, खालून पण कंची मारली आहे आणि त्यांनी दिलं किती आहे 100 ml लिहिलं आहे. पण खरंच एवढं कमी कसं असू शकते. आणि अव्यू पण रेडी आहे आईस्क्रीम खाण्यासाठी, जो की नेहमीच रेडी असतो. बाबांकडनं कसं आहे, कसा पसारा करतो रे अव्यू सतत. टेस्ट कसा आहे अव्यू, येतोय का फ्लेवर कोकोनटचा? छान आहे. चला तर मी पण ट्राय करते कसं आहे, सांगते तुम्हाला. हा बघा, आईस्क्रीमसाठी तर आम्ही कुठून पण कसं पण येऊ शकतो. आणि हे कसं भिजलं एवढं, कपडे कसे भिजले याचे. नको देऊ त्याला, सर्दी झाली आहे काल. नको खाऊ अव्यू, तू नाही खायचं. नाही नको खाऊ, असू दे. छान आहे, छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता. नॉईस ब्रँडचा आहे, नॉईस कोकोनट आईस्क्रीम्स. खरंच छान आहे, टेस्ट पण छान आहे. आणि आय थिंक याच्यात पण पाम ऑइल नाही यूज केलं आहे, बिकॉज हे कसं क्रिस्टली नाही आहे, एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे. आमच्या सगळ्यांचं मस्त असं पत्तागोबीचे पराठे मस्त बनवले, खाल्लं. भांडी वगैरे पण सगळे आवरून घेतली, किचन ओटा पण क्लीन करून घेतला आहे. आणि आता वेळ आहे झोपायची, 10:30 वाजले आहे. आणि आय डोंट नो अव्यू कधी झोपेल, त्याच्या वेळात अजिबात झोप नाही आहे. बट तरी लवकर झोपेल तर बरं होईल, कारण मला पण लवकर. व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ 3 दिवसापासून चालतो आहे आणि नाही करता आला पूर्ण मला समहाऊ. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण एका मस्त अशा व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.